आज शाळेच्या सुट्टीची बेल वाजताच प्रत्येक वेळेप्रमाणे सर्वात अगोदर 6 वर्षाचा सोनू त्याच्या वर्गातून बाहेर आला। यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती। उत्साहाने धावत तो गेटजवळ आला आणि इकडे तिकडे पाहत त्याच्या आईला शोधू लागला, पण आज आई कुठेच त्याला दिसत नव्हती। तो तिथेच गेटवर उभा राहिला आणि आईची वाट पाहू लागला। आता सगळी मुलं शाळेतून गेली होती, पण सोनू अजूनही तिथेच उभा होता। मी आज घरी गेल्यावर आईशी खूप भांडणार, ती मला घ्यायला का आली नाही? विचार करत असताना सोनूने रस्त्याकडे पाहिलं। त्याचवेळी शेजारी राहणारे शर्मा काका स्कूटरवर येताना त्याला दिसले। त्यांनी सोनूला त्याच्या घरी सोडलं, पण सोनू त्याच्या घराबाहेर पोहोचताच त्याचे डोळे पाणावले। घरात लोकांची धांदल उडाली होती। तो आत आला आणि इकडे तिकडे आश्चर्याने बघत मोठ्याने ओरडू लागला, आई तू कुठे आहेस? हे सर्व काय होत आहे? आईला शोधत असताना त्याची निरागस नजर त्याच्या वडिलांवर पडली। त्याला आश्चर्य वाटलं। ज्यांच्या डोळ्यात त्याने एकही अश्रू पाहिला नव्हता, आज तेच त्याचे वडील मोठ्याने रडत होते। त्याची आजी आणि शीला काकू शेजारच्या बायकांना मिठी मारून खूप रडत होत्या, पण सोनू अजूनही त्या गर्दीत त्याच्या आईला शोधत होता। तेव्हाच त्याचं लक्ष पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या त्याच्या आईकडे गेलं। तो लगेच धावत आला आणि म्हणाला, आई आज तू मला शाळेत घ्यायला का आली नाहीस? आणि तू इथे पडून का आहेस? पप्पा काय झालं आहे आईला? ती का बोलत नाही? आजी तूच सांग, हे सर्व काय होत आहे? सोनू रडत रडत विचारू लागला, पण त्याच्या निरागस प्रश्नाचे उत्तर ना त्याच्या वडिलांकडे होतं ना आजीकडे। आई उठ ना, तू माझ्यावर रागावली आहेस का? आजपासून मी तुझं सर्व काही ऐकेल, असं म्हणत सोनू जोरात रडू लागला। त्याची अवस्था पाहून त्याचे वडील राहुल यांना सहन होत नव्हतं, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला मिठी मारली। त्यानंतर बराच वेळ सोनू वडिलांच्या छातीला चिटकून रडत राहिला। त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याच्यावर एवढा प्रेमाचा वर्षाव करणारी त्याची आई आज त्याची किंकाळी ऐकूनही का उठली नाही? आज सकाळचीच गोष्ट होती, जेव्हा सोनाली तिच्या मुलाला सोनूला शाळेत सोडायला स्कूटरवर गेली होती आणि तिथून ती वीज बिल भरायला गेली। मात्र वाटेत भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकला तिची स्कूटी धडकली। ही टक्कर इतकी जोरदार होती की सोनाली उडून रस्त्याच्या पलीकडे पडली। त्या क्षणी तिचा मृत्यू झाला। ही बातमी कुटुंबियांपर्यंत पोहोचताच जणू त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवत राहुलने त्याची पत्नी सोनालीला अखेरचा निरोप दिला आणि जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याचे सर्व नातेवाईकांची उपस्थिती असूनही ते घर त्याला रिकामे वाटत होते। हळूहळू दिवस निघून जाऊ लागले, पण घरातलं वातावरण जशास तसं होतं। एकीकडे राहुल दुःखात बुडालेला असताना त्याचा मुलगा सोनू आईच्या प्रेमळ स्पर्शासाठी तळमळत होता। जणू सोनूचं बालपण त्याच्याकडून हिरावून घेतलं जात होतं। त्याची आजी आणि काकू सर्व प्रकारे त्याचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत होत्या, पण तो एकटा शांत बसायचा। मुलासाठी राहुलने स्वतःला बळ दिलं आणि स्वतःला कसं तरी सावरायला सुरुवात केली। आता सोनूला खायला घालणं, आंघोळ घालणं, शाळेत पाठवणं, त्याचा गृहपाठ घेणं, ही सगळी कामं राहुलच करू लागला। पण सोनू दिवसेंदिवस अभ्यासात कुमकुवत होत चालला होता। त्यामुळे राहुलने आपल्या मुलाच्या अभ्यासासाठी कोमल नावाच्या ट्युशन टीचरची नेमणूक केली। पहिल्या दिवशी जेव्हा कोमल सोनूला शिकवायला घरी आली तेव्हा सोनू तिच्यासोबत अभ्यास करायला तयार नव्हता। त्याला फक्त त्याच्या आईकडूनच अभ्यास करून घ्यायची सवय होती। पण कोमलने तिचे प्रयत्न सुरूच ठेवले आणि काही दिवसातच सोनूने काही प्रमाणात अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। हळूहळू सोनू कोमलसोबत मोकळं बोलत होता। कोमल जेव्हा त्याला शिकवायला घरी यायची तेव्हा तो आरामात बसून अभ्यास करायचा, पण अनेकदा आईची आठवण आल्याने त्याची चिडचिड होत असे। सोनू अचानक हट्ट करायला लागायचा आणि रडायला लागायचा। इथे राहुल पण आतून पूर्णपणे तुटला होता। पण त्या दोघांना असं पाहून राहुलची आई उमाजी खूप काळजीत पडल्या। एके दिवशी त्यांच्या मनात एक कल्पना आली आणि त्यांनी आपल्या मुलाला राहुलला मनातील विचार बोलून दाखवले, पण राहुलने त्यांचं म्हणणं ऐकण्यास स्पष्टपणे नकार दिला। राहुल म्हणाला, आई मी माझी पत्नी सोनालीची जागा इतर कोणालाही देण्याचा विचारही करू शकत नाही। राहुल असं म्हटल्यावर उमाजी म्हणाल्या, बेटा तू काय म्हणतोयस ते मला समजले, पण हे सत्यही आपल्याला नाकारता येत नाही। या वयात सोनूला आईची गरज आहे आणि तुला आयुष्याच्या जोडीदाराची। शीला काकूसुद्धा म्हणाल्या, हो आई, सावत्र आई ही सावत्र आईच असते। ती आपल्या सोनूवर कधीच खऱ्या आईसारखं प्रेम करणार नाही। तेव्हा उमाजी म्हणाल्या, राहुल मी तुझं लग्न इतर कोणाशी नाही, कोमलसोबत तुझं लग्न व्हावं असं मला वाटत आहे आणि कोमलच्या स्वभावामुळे आम्ही सर्व आधीच परिचित झालो आहोत। शीला सुनबाई ठीक आहे ना? आता शीला काही बोलू शकली नाही,
किंबहुना तिला काही बोलणं योग्य वाटलं नाही. आईवडील आणि भावाने समजून सांगितल्यावर राहुलने लग्नाला होकार दिला. कोमल सुसंस्कृत मुलगी होती. तिच्यासोबत पण नशिबाने ही विचित्र खेळ खेळला होता. तिच्या आईवडिलांनी मोठ्या कष्टाने तिला शिक्षण देऊन वाढवले होते. वयाच्या 20व्या वर्षी चांगलं नातं पाहून त्यांनी तिचं लग्न केलं. मुलगी सुखी होईल असं त्यांना वाटलं, पण कदाचित देवाच्या मनात काही वेगळंच असेल. लग्नाला 5 वर्षे उलटूनही काजलची ओटी रिकामीच राहिली. तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर तिने लग्नाचा विचारच केला नाही. पण तिच्या आईवडिलांना अजून कोमलची काळजी वाटत होती. आज घटस्फोटाच्या 1 वर्षानंतर जेव्हा राहुलचे कोमलसाठी नाते आले, तेव्हा तिच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. पण कोमलला पुन्हा लग्न करायचं नव्हतं. पूर्वी ती वांझ होण्याच्या कलंकातून सावरू शकली नव्हती. आता वरती सावत्र आई होण्याचा कलंक तिच्या कपाळावर कायम राहील असा विचार करून तिच्या मनात गोंधळ सुरू होता. तिची आई म्हणाली, हे बघ बेटा, आम्ही झाडाच्या फांदीवर लटकलेल्या पिकलेल्या फळांसारखे आहोत. झाडावरून केव्हा पडणार तेही माहीत नाही. एकदा लग्न केल्यावर तू तुझ्या कुटुंबासोबत सन्मानाने जगू शकशील. कोमलबद्दलची काळजी तिच्या आईवडिलांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसून येत होती. त्यामुळे कोमलची इच्छा असूनही ती त्यांच्यासमोर व्यक्त करू शकत नव्हती. 2 दिवसानंतर कोमल आणि राहुलचे लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले. लग्नाच्या दिवशी सोनू खूप उत्साहित होता, कारण त्याला सांगितले होते की आज त्याला त्याची आई भेटेल. आज कोमल जेव्हा राहुलसोबत वधूच्या रूपात घरात आली, तेव्हा तिने तोंडावर पदर घेतलेला होता. उमाजी सोनूला म्हणाल्या, बेटा, ही तुझी आई आहे. हे ऐकून सोनू धावत आला आणि तिला आपली आई सोनाली समजून आई आई म्हणत त्याने मिठी मारली. पण कोमलने डोक्यावरचा पदर काढला आणि त्याला मिठीत घेऊन तिने प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली. तेव्हा तिला पाहताच सोनू तिच्यापासून वेगळा झाला आणि म्हणाला, नाही, ही माझी आई असूच शकत नाही. ही तर कोमल काकू आहे. तुम्ही म्हणाले होते की आज माझी आई येणार आहे. माझी आई कुठे आहे? सोनू रडत त्याच्या खोलीत निघून गेला. सोनूला गप्प करण्यासाठी त्याची काकू शीला त्याच्या मागे गेली. सोनूची वृत्ती पाहून कोमलचे डोळे भरून आले. मग उमाजी म्हणाल्या, सुनबाई, तू काही काळजी करू नकोस. तुला माहीत आहे, सोनू अजून त्याच्या आईला विसरू शकला नाही. हळूहळू तो तुला स्वीकारेल. फक्त त्याच्या बोलण्याबद्दल तुला वाईट वाटू देऊ नकोस. तेव्हा कोमल म्हणाली, आई, अजिबात नाही. मी लवकरच सोनूच्या हृदयात माझी जागा निर्माण करेन. मी तुम्हाला वचन देते. हे ऐकून उमाजींनी आपल्या नवीन सुनेला मिठी मारली. आता त्यांना आशा होती की आपल्या मुलाचे आणि नातवाचे आयुष्य पुन्हा रुळावर येईल. इथे सासूची जवळीक पाहून कोमललाही धीर आला होता. कुटुंबातील इतर सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले. पण उमाजींनी आपल्या सुनेचे पूर्ण विधीपूर्वक स्वागत केले. इकडे आपल्या मुलाची अवस्था पाहून राहुलच्या मनात अनेक गोष्टी येत होत्या. विचार करत होता, कसं सांगू कोमलला, सोनूची पूर्ण काळजी घे. त्याला त्याच्या आईची उणीव भासू देऊ नको. त्याचसोबत त्याच्या मनात भीतीही वाटत होती, कोमलला त्याच्या बोलण्याचे वाईट वाटू नये. पण तेव्हाच त्याच्या मनात एक विचार आला, आपण सगळं काही वेळेवर सोडून द्यावं. वेळ आणि परिस्थिती माणसाला जितक्या कुशलतेने शिकवू शकते, ते लाख प्रयत्न करूनही माणूस शिकू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कोमल तयार होऊन बाहेर आली, तेव्हा तिला दिसले की तिची जाऊ शीला ऑफिसला जाण्यासाठी तयार उभा होती आणि इथे राहुल सोनूला शाळेत पाठवायला तयार करत होता. स्वयंपाकघरात उमाजी एकट्या काम करत होत्या. सासूला एकटीला काम करताना पाहून कोमल लगेच किचनमध्ये गेली. अगं सुनबाई, कालच तुझं लग्न झालं आहे. काही दिवस तू आराम कर, असं म्हणत उमाजींनी तिला कामं करण्यास मनाई केली होती. पण कोमलने ते मान्य केलं नाही आणि अल्पावधीतच काम पूर्ण केलं. 1 आठवडा उलटून गेला होता. आता कोमल त्या घरात पूर्णपणे रुळली होती. राहुल आणि कोमल देखील एकमेकांना समजून घेऊ लागले. पण सोनू अजून कोमलला त्याची आई मानायला तयारच नव्हता. ही समस्या सोडवण्यासाठी उमाजींनी एक युक्ती वापरली. आज सोमवार होता. सोनू आधीच शाळेत जायला उठला होता, पण त्याला तयार होण्यासाठी कोणाची तरी मदत हवी होती. तो एक एक करून सगळ्या खोल्यांमध्ये डोकावत होता. ना त्याला त्याची आजी कुठेच दिसली, ना त्याचे वडील आणि त्याची काकू आत्तापर्यंत कामावर गेली होती. स्वयंपाकघरात फक्त कोमल उभा होती. सोनूचा आवडता नाश्ता तयार करून तिने टिफिन पॅक करून तिच्या खोलीत गेली. बेडवर चादर पसरवत असतानाच तिला जाणवलं,
दारात कोणीतरी उभं आहे. कोमलने मागे वळून पाहिलं तर सोनू शाळेचा ड्रेस घालून तिच्या मागे उभा होता. त्याच्या छोट्या हातात टाय, बेल्ट आणि शूज धरले होते. अरे सोनू, ये ना, तू तिथे का थांबलास? सोनू शांतपणे आत आला. कोमलला समजले होते की घरी कोणी नसल्यामुळे तो तिच्याकडे तयार होण्यासाठी आला होता. पण सोनूने हे तिला स्वतः सांगावे अशी तिची इच्छा होती. म्हणून ती पुन्हा बेड व्यवस्थित करत होती. पण सोनू तिथेच शांतपणे उभा राहिला. नंतर सोनूने विचारलं, काकू, आजी कुठे गेली आहे? पप्पा पण नाहीत. तू मला तयार करशील का? सोनूने संकोचून हे विचारल्यावर कोमल हसत म्हणाली, अरे मग आत्तापर्यंत का नाही सांगितलंस तू? चल, मी तुला पटकन तयार करून देते. सोनूला बेंचवर बसवताना कोमल म्हणाली आणि त्याला प्रेमाने ती तयार करू लागली. शूज घालत असताना कोमलचं लक्ष सोनूच्या गुडघ्यांकडे गेलं आणि ती म्हणाली, अरे तुला दुखापत झाली आहे? थांब, मी त्यावर औषध आणि बँडेड लावते. असं म्हणत कोमलने तिच्या ड्रॉवरमधून बँडेड काढून सोनूच्या गुडघ्यावर लावला. मग त्याचे केस विंचरून त्याला तयार केलं आणि त्याच्या निरागस चेहऱ्यावर एक किस दिला. कोमलचा आपलेपणा पाहून सोनू मात्र खुश झाला. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, पण तो काहीच बोलला नाही. त्याचवेळी उमाजी आणि राहुल घरी परतले. पप्पा, आजी, तुम्ही कुठे गेला होतात? मी तुम्हाला किती शोधत होतो. सोनूने म्हटल्यावर राहुल म्हणाला, अरे सोनू, आम्ही पहाटे पार्कमध्ये फिरायला गेलो होतो. पण बघ, तू तर तयारी चांगलीच केली आहेस. तुला कोणी तयार केलं? राहुलने मुद्दामच प्रश्न विचारला. काकूने. हे सांगताना सोनूच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं. सोनूचा हसरा चेहरा पाहून राहुललाही जरा आराम वाटला. रोज सोनू त्याचा गणवेश आणि शूज उचलून आता कोमलकडे आणत असे आणि कोमल त्याला प्रेमाने तयार करायची आणि नंतर त्याच्या गुबगुबीत गालांचे किस घ्यायची. शाळेतून घरी परतल्यावर सोनू कोमलला शाळेतील सर्व गोष्टी सांगायचा आणि मग तिच्याजवळ बसून गृहपाठ करायचा. सोनूच्या चेहऱ्यावरचे ते हसू आता परत येऊ लागले होते. तो शाळेत त्याच्या वर्गमित्रांशी पूर्वीप्रमाणेच मजा करू लागला. सोनूतला हा बदल पाहून घरातील सगळ्यांनाही खूप छान वाटले. त्याच्या क्लास टीचरने चांगले मार्क्स मिळाले म्हणून त्याला चॉकलेट दिले. घरी येऊन सोनूने त्याने त्याच्या नवीन काकूला आणि आजीला सर्व काही सांगितलं. उमाजींना आज त्यांची सून कोमलचा खूप अभिमान वाटत होता. आता सोनू अभ्यासाबाबत अधिक जागरूक झाला आहे. संध्याकाळ झाली तेव्हा सोनू पटकन बॅग घेऊन आला आणि म्हणाला, काकू, मला शिकवा ना. तेव्हा कोमलने त्याला पाहून चेहरा उदास केला आणि काही उत्तर दिलं नाही. सोनू पुन्हा म्हणाला, काकू, मला शिकवा ना. तेव्हा कोमल म्हणाली, नाही, मी आता तुला शिकवणार नाही. कोमलच्या तोंडून हे ऐकून उमाजी आश्चर्यचकित झाल्या. राहुलही त्याच्या ऑफिसमधून नुकताच घरी परतला होता. कोमलचे असे वागणे पाहून त्यालाही धक्का बसला. शेजारी बसलेली शीला मनातच म्हणाली, शेवटी तू तुझ्या वास्तवात आलीसच ना. शेवटी तू सावत्र आई आहेस म्हणा. नंतर कोमल सोनूकडे पाहत म्हणाली, तुला माझ्याकडून अभ्यास शिकायचा असेल तर तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. मला सांग, तू त्यासाठी सहमत आहेस का? सोनूने उदास चेहऱ्याने होकार दिला. कोमल म्हणाली, ठीक आहे, आज तुला मला वचन द्यावं लागेल की यापुढे तू मला काकू म्हणणार नाहीस. मग मी तुला काय म्हणून हाक मारणार? सोनूने निरागसपणे प्रश्न विचारला. आत्तापासून तू मला आई म्हण. कोमल सोनूच्या गालावर प्रेमाने हात लावत म्हणाली. सोनूने भिंतीवरची फोटो फ्रेममधील त्याची आई सोनालीच्या फोटोकडे पाहिलं आणि म्हणाला, पण ती माझी आई आहे आणि पप्पा म्हणतात ती देवाघरी गेली आहे. मी तुला आई कसं म्हणणार? तेवढ्यात कोमलने त्याला आपल्या कुशीत घेतलं आणि त्याला प्रेमाने समजावत ती म्हणाली, बेटा, तुला माहीत आहे का, देवाने स्वतः मला तुझ्याकडे पाठवलं आहे आणि मला सोनूची चांगली काळजी घेण्यास, त्याला खूप प्रेम देण्यास सांगितलं आहे. म्हणूनच आतापासून तू मला आई म्हणशील. मला वचन दे, तरच मी तुला शिकवेन. ठीक आहे काकू, दिले वचन. सोनूने अगदी निरागसपणे म्हटल्यावर कोमलसोबत उमाजी आणि राहुलही हसायला लागले आणि कोमलने सोनूला छातीशी घट्ट मिठी मारली. कोमल म्हणाली, बरं, तू प्रॉमिस पण करतोस आणि मला काकूही म्हणतोस. कोमलचे सोनूवरचे प्रेम पाहून राहुलचे डोळे आनंदाने भरून आले होते. आता त्याची सगळी काळजी मिटली होती. कोमलने घरातील सर्वांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली होती आणि ती सोनूला खूप कुशलतेने सांभाळत होती. सोबतच त्याचा अभ्यास, आनंदाचीही पूर्ण काळजी घेत होती. त्याचबरोबर
काही वेळ त्याच्याबरोबर खेळायची. त्यावेळी सोनूला घेऊन कोमल तिच्या आईवडिलांच्या घरी गेली होती. जेव्हा कोमलच्या आईने तिला तिच्या तब्येतीबद्दल विचारलं तेव्हा कोमल आनंदाने तिच्या सासरच्या लोकांबद्दल तिच्या आईला सांगू लागली. सगळे किती छान आहेत. सोनूची कोमलसोबतची जोड पाहून कोमलच्या आईलाही खूप आनंद झाला. आईसोबत एक दिवस घालवून कोमल परत तिच्या सासरच्या घरी परतली. घरातल्या दोन्ही सुना आज स्वयंपाकघरात व्यस्त होत्या. आज तिची नणंद सलोनी आपल्या 2 मुलांना घेऊन तिच्या माहेरच्या घरी आली होती. या सर्व धावपळीत कोमलच्या लक्षातच आले नाही तिने सोनूला जेवण दिलं की नाही, का तो अजूनही भुकेलाच आहे. काही वेळ मनात विचार आला तेव्हाही तिला वाटले की तिला कामात व्यस्त असलेलं पाहून तिच्या सासूने सोनूला जीव घातले असावे. दरम्यान सोनूही आपल्या आत्याच्या 2 मुलींसोबत खेळण्यात इतका व्यस्त झाला होता की त्याला खाण्यापिण्याचे भानच राहिले नाही. काही काम करून शीला सलोनीजवळ जाऊन बसली आणि त्या दोघी बोलू लागल्या. परंतु कोमल भांडी धुण्यात व्यस्त झाली. स्वयंपाकघरातील सर्व कामं उरकून कोमल खोलीत गेली तेव्हा तिची नणंद आणि जाऊ आपापसात बोलत होत्या. पण तिला आलेलं पाहताच त्या दोघी एकदम गप्प झाल्या. हे बघून कोमलला विचित्र वाटलं. पण नंतर त्या दोघींकडे दुर्लक्ष करत ती सोनूला म्हणाली, बेटा तू जेवलास ना? तर सोनू म्हणाला, नाही आई, मी अजून काही खाल्लं नाही. हे ऐकून कोमल म्हणाली, काय माझं बाळ अजून भुकेलं आहे का? मी आत्ता तुझ्यासाठी जेवण आणते, तू पटकन हात धु, जेवण झाल्यावर खेळ. असं म्हणत कोमल स्वयंपाकघरामध्ये जाऊ लागली. तितक्यात तिची नणंद सलोनी तिला म्हणाली, कोमल वहिनी, वाईट वाटू देऊ नकोस, पण तू आमच्या सोनूची योग्य काळजी घेत नाहीस. त्याला खायला घालण्याचीही तुला पर्वा नव्हती. एवढा मोठा झाला नाही तो जेणेकरून स्वतः जेवण करू शकेल. माझ्या दोन्ही मुली सोनूपेक्षा मोठ्या आहेत, पण त्यांना खायला देण्याकडे मी कधीच दुर्लक्ष केलं नाही. तेव्हा शीला जोरात म्हणाली, हो दीदी, फरक आहे स्वतःची आई आणि सावत्र आईमध्ये. हे सांगताना ती गप्प झाली. जावेचे शब्द कोमलच्या हृदयात बाणासारखे लागले. पण नंतर तिच्या भावनांवर ताबा ठेवत कोमल म्हणाली, नाही दीदी, मला वाटलं सोनूने त्याच्या आजीजवळ बसून जेवण केलं असेल. अच्छा, त्याची जबाबदारी अजून त्याची आजीच घेणार का? तुझी काही जबाबदारी नाही का? आपली नणंद आणि जावेचं बोलणं ऐकून कोमलचं हृदय खूप दुःखी झालं. शांतपणे तिने सोनूचा हात धरला आणि त्याला तिच्या खोलीत नेलं. जेवण घेण्यासाठी स्वयंपाकघरात आली. तिला एकांत सापडताच तिने धरून ठेवलेला अश्रूंचा बांध सर्व अडथळे तोडून वाहत गेला. तेवढ्यात सोनूचा आवाज आला, आई लवकर ये ना, मला माझ्या बहिणींसोबत खेळायचं आहे. सोनूचा आवाज ऐकून कोमलने तिच्या साडीच्या पल्लूने तिचे अश्रू पुसले आणि मग पटकन ताटात जेवण वाढायला सुरुवात केली. तिला माहीत होतं तिची जाऊ आणि तिची नणंद तिच्या विरोधात कट रचत आहेत. तिच्या सासूला तिच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे ऐकूनही कोमल तिच्या नंदेसमोर काहीच बोलू शकली नाही. तिला तर फक्त चेहऱ्यावर हास्य कायम ठेवत सर्वांची सेवा करायची होती. परंतु तिची नणंद आणि जावेचा प्रत्येक शब्द ऐकून तिला खूप दुःख झालं होतं. अचानक कोमलला तिच्या सासूचा आवाज ऐकू आला, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. कोमल आपल्या सोनूची किती काळजी घेते. अगं, एक वेळा तू तुझ्या मुलींबद्दल क्षणभर बेफिकीर होऊ शकतेस सलोनी, पण माझी कोमल नाही. आणि तू तर आजच आली आहेस. मग आजच तुला माझ्या सुनेमध्ये काय कमतरता दिसली आणि तुला दिवसभरात कसला बेफिकीरपणा दिसला? शीला, तू तर या घरातच राहतेस ना, आणि दिवसभर घरातील सर्व कामं करताना तू कोमलला पाहतेस. सोनूची किती कुशलतेने काळजी घेते कोमल, तेही तू पाहिलं आहेस. कोमलशी तुझं असं काय वैर आहे मला माहीत नाही, जेणेकरून तू नेहमी तिच्या प्रेमावर प्रश्नचिन्ह निर्माण करतेस. परंतु आई, मी चुकीचं काय बोलले? शीला चेहरा उदास करून म्हणाली. मग उमाजी म्हणाल्या, हे बघ सुनबाई, मोठ्या कष्टाने आपल्या सोनूला मातृत्वाची सावली मिळाली आहे. आता असं फालतू बोलून घराचे वातावरण बिघडवायची गरज नाही. सासूबाईंचं म्हणणं ऐकून कोमलला मनातून खूप आनंद झाला. तिला यापेक्षा जास्त काही ऐकायचं नव्हतं आणि तिने सोनूसाठी जेवण घेतलं. तिच्या खोलीत जाऊन ती खूप आनंदी मनाने त्याला खाऊ घालू लागली. आपल्या सासूबद्दल तिच्या मनात आता जास्तच आदर निर्माण झाला होता. सलोनी तिच्या पतीसोबत तिच्या माहेरी 2 दिवस राहिली. या काळात कोमलने सलोनी आणि तिच्या कुटुंबियांचे आदरातिथ्य करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जणू काही घडलेच नाही असं ती सर्वांसोबतच राहिली.
निघताना कोमलसाठी सलोनीच्या तोंडून कौतुकाचे शब्द निघत होते. कोमल आणि राहुलच्या लग्नाला 20 दिवस उलटून गेले होते, पण दोघं अजून कुठेच फिरायला गेले नव्हते. तेव्हा उमाजींनी दोघांनाही त्यांच्या जवळ बोलावले आणि त्या त्यांना म्हणाल्या, बेटा, मला माहीत आहे तुमच्या दोघांवर सोनूची जबाबदारी आहे, पण तुम्ही तुमच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करू नका. मला वाटत आहे तुम्ही काही दिवस कुठेतरी फिरून यावं. मी सोनूची काळजी घेईन. उमाजींचं बोलणं ऐकून राहुल विचार करू लागला. शेवटी सोनूला सोडून आम्ही फिरायला कसं जावं? आणि मी जर नकार दिला तर कोमलला वाईट वाटेल. दारात उभा असलेला सोनूही हे सगळं ऐकत होता, म्हणून तो लगेच म्हणाला, नाही, मी पण जाईल आई पप्पांसोबत. नंतर कोमलने सोनूला आपल्या जवळ घेतलं आणि म्हणाली, नाही आई, आता आमचा जीव फक्त सोनूमध्येच आहे. मी त्याच्याशिवाय कुठेही जाण्याचा विचारही करू शकत नाही. असो, सोनूच्या परीक्षा आता सुरू होणार आहेत. त्याला माझी गरज आहे. त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिले नाही तर तो अडचणीत येईल. त्याची परीक्षा संपल्यावर सोनूला घेऊनच आम्ही नक्की फिरायला जाऊया. कोमल इतक्या हुशारीने म्हणाली तेव्हा राहुल तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहिला. तेव्हा सोनू तिला म्हणाला, आई, तू खूप छान आहेस, पण एक गोष्ट सांग आई, सावत्र काय असतं? तू माझी सावत्र आहेस का? सोनूने हे सांगताच काजलच्या हृदयाला धक्का बसल्यासारखं झालं. तेव्हा उमाजी रागाने म्हणाल्या, सोनू, तुला हे कोणी सांगितलं? या सगळ्या गोष्टी तू कुठून शिकलास? सोनू निरागसपणे म्हणाला, ते मला काकू म्हणाली होती. माझी आई माझी सावत्र आई आहे, म्हणून मी पण विचारलं, सावत्र आई म्हणजे काय? काकू म्हणाली, सावत्र आई ती असते जी आपली खरी आई नसते. ती आपली काळजी घेत नाही, आपल्यावर प्रेम करत नाही. पण आजी, माझी आई माझी सावत्र आई नाही ना गं? मग उमाजी म्हणाल्या, नाही बेटा, तुझी आई सावत्र आई नाही, आपली आई सावत्र आई नाही. हे ऐकून सोनूच्या मनाला शांतता मिळाली. तो आनंदाने त्यांना म्हणाला, हो आजी, ती माझी खूप काळजी घेते, ती माझ्यावर खूप प्रेम करते. तेव्हा उमाजी म्हणाल्या, आता तूच विचार कर, एवढी चांगली आई सावत्र आई कशी असू शकते? आणि भविष्यात जर कोणी तुझ्या आईला तुझ्यासमोर सावत्र आई म्हणत असेल तर त्यांना तू सांग की माझी आई सावत्र आई नाही, खूप चांगली आई आहे. या सगळ्या गोष्टी ऐकून कोमलच्या डोळ्यातून अश्रूंचे 2 थेंब तिच्या गालावर पडले. ती मनात म्हणाली, सावत्र आई, या कलंकातून माझी कधी सुटका होणार कोणास ठाऊक. सोनू गेल्यावर उमाजी म्हणाल्या, मला आता शीला सुनबाईकडे पाहावंच लागेल. तिची हिंमत कशी झाली एवढ्या लहान मुलाला हे सगळं शिकवायची? तेव्हा कोमल म्हणाली, नको आई, सोडा हा विषय. विनाकारण घरात गोंधळ निर्माण होईल. कालांतराने सर्व काही ठीक होईल. काही दिवस निघून गेले. एका संध्याकाळी उमाजींच्या 2 मैत्रिणी त्यांना भेटायला घरी आल्या. कोमल तेव्हा तिच्या मुलाला सोनूला ग्रहपाठ करायला लावत होती आणि तिची जाऊ त्यांच्या खोलीत आराम करत होती. सासूच्या सांगण्यावरून कोमल स्वयंपाकघरात पाहुण्यांसाठी चहा आणि पकोडे बनवण्यासाठी आली. तेव्हा सोनू अभ्यास सोडून उठून उभा राहिला. आई, मी बाहेर खेळायला जात आहे. या अगोदर कोमल त्याला जाण्यापासून थांबवणार तो गेटमधून बाहेर पडला. कोमल कामात व्यस्त असल्याकारणाने त्याला ती थांबवू शकली नाही. सुनबाई, सोनू कुठेच दिसत नाही. कोमलच्या हातातून चहा घेताना उमाजी म्हणाल्या, आई, तो खेळायला बाहेर गेला आहे. थांबा, मी त्याला पाहते. हो सुनबाई, जाऊन बघ पटकन. आजकाल बाहेरचे वातावरण पण चांगले नाही. हो आई, काळजी करू नका, मी त्याला घेऊनच येईल. असं म्हणत कोमल घाईघाईत ओढणी घेऊन बाहेर पडली. तिला सोनू कुठेच दिसत नव्हता. सोनूच्या मित्रांच्या घरी जाऊन विचारलं, पण सगळ्यांनी सांगितलं की सोनू इथे आला नाही. घाबरल्यामुळे कोमलला घाम फुटू लागला. सोनू अनवधानाने खूप दूर तर गेला नसेल ना? कोणास ठाऊक तो रस्ता चुकला असेल तर? तो बरा तर असेल ना? असे कित्येक चुकीचे विचार तिच्या मनात येत होते. माहीत नाही. ती घाईघाईने सोनूला इकडे तिकडे शोधत धावत होती. तेवढ्यात समोरून भरधाव वेगात येणारी एक कार तिच्या अगदी जवळ आली. त्या ड्रायव्हरने ब्रेक लावला. ड्रायव्हर आतून ओरडला, बघून चालता येत नाही का तुम्हाला? मरण्यासाठी माझीच गाडी मिळाली का? माफ करा, मी जरा घाईत होते. घामाने भिजलेली कोमल थरथरत्या आवाजात म्हणाली आणि पुन्हा ती सोनूला शोधू लागली. पण सोनू कुठेच सापडत नव्हता. अरे देवा, मी माझ्या मुलाला कुठे शोधू? हे म्हणताना कोमलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. घरी आल्यावर तिने तिच्या सासूबाईंना सर्व काही सांगितलं आणि मग राहुलला फोन करून सोनू कुठेच सापडत नसल्याचं तिने रडत रडत सांगितलं.
राहुल पण पटकन घरी आला. तोपर्यंत घरातील सर्वांनी आजूबाजूची सगळी ठिकाणं शोधली होती, पण सोनूचा काहीच पत्ता नव्हता. आज कोमल स्वतःला पूर्ण या घटनेची दोषी समजत होती. रडत रडत स्वतःशीच ती म्हणाली, कदाचित मी सोनूला बाहेर जाण्यापासून रोखलं असतं तर बरं झालं असतं. तो फक्त 6 वर्षांचा लहान मुलगा आहे. कुठे असेल माहीत नाही. तो कोणत्या अवस्थेत असेल. घरच्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. संध्याकाळची रात्र झाली आणि रात्राची मध्यरात्र झाली, पण सोनू कुठेच सापडत नव्हता. सर्व नातेवाईकांचे फोन येत होते. ही बातमी जेव्हा सलोनीला समजली तेव्हा तीही तिच्या आईवडिलांच्या घरी आली. सर्वजण आपापल्या परीने सोनूला शोधत होते, पण त्याचा काही पत्ता लागत नव्हता. आज पोलिसांनी शेजारी बसवलेल्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेजही पाहिले, ज्यामध्ये सोनू त्याच्या बॉलसोबत खेळत गल्लीतून बाहेर पडताना दिसत होता. पण त्यानंतर तो कुठे गेला हे काही कळू शकले नाही. इकडे उमाजींची प्रकृती अस्वस्थतेमुळे ढासळू लागली. कोमल पटकन स्वयंपाकघरात गेली आणि तिच्या सासूसाठी पाणी घेऊन आली. तिने ग्लास त्यांच्याकडे करताच उमाजींनी तिच्याकडे रागाने पाहिलं आणि हाताच्या एका झटक्याने पाण्याचा ग्लास खाली फेकला. सासूची बदललेली वृत्ती पाहून कोमल हादरून गेली. नंतर तिचं लक्ष घरातील बाकीच्या सदस्यांकडे गेलं. सर्वांचे टक लावून पाहणारे डोळे बरंच काही सांगत होते. अचानक तिच्या लक्षात आलं, राहुल पण अजून तिच्याशी बोलला नव्हता. आजवर जे सासरचे लोक तिच्यावर एवढ्या प्रेमाचा वर्षाव करत होते, आज तेच लोक पूर्ण अनोळखी झाले होते. हे पाहून शीला म्हणाली, मी तुम्हा सर्वांना अगोदरच सांगितलं होतं, सोनूसाठी सावत्राई आणू नका. पण तुम्ही माझं ऐकलं का? पाहिलं का आज त्याचा परिणाम काय झाला? कोमलची जाऊ शीला आज कोमलला या नकळत घडलेल्या गुन्ह्यांच्या कचाट्यात उभा करत होती. आणि आश्चर्य म्हणजे बाकीचे कुटुंब गप्प बसून तिचे म्हणणे बरोबर सिद्ध करत होते. कोमल आतून पूर्णपणे तुटली होती. तिच्या खोलीत येऊन ती ढसाढसा रडू लागली. मनातल्या मनात प्रार्थना करत ती म्हणाली, देवा माझ्या मुलाचं रक्षण कर. त्याला काही झालं तर मी मरेन. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. दुपारी फोन वाजला. अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. प्रत्येकजण वाट पाहत होतं. सोनूचं कोणीतरी अपहरण केलं असेल तर नक्कीच तो फोन करेल. सर्वजण खूप घाबरले होते. राहुल फोन उचलणार होता. तेवढ्यात कोमल पटकन रूमच्या बाहेर आली आणि तिने फोन उचलला. तेवढ्यात पलीकडून आवाज आला, तुमचा मुलगा सोनू माझ्याकडे आहे. तुला त्याची सुरक्षा हवी असेल तर 50 लाख रुपये तयार ठेव. हे ऐकून कोमल ओरडली, माझ्या मुलाला काही करू नकोस. तुला जे पाहिजे ते मिळेल. फक्त माझ्या बाळाला सोड. एवढं बोलून कोमलला अश्रू अनावर झाले. मग राहुलने तिच्या हातातून फोन हिसकावला आणि म्हणाला, हे बघा मिस्टर, तुम्ही कोणीही असाल, माझ्या मुलाचे काही नुकसान झाले तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. राहुल हे बोलताच दुसऱ्या बाजूने कॉल डिस्कनेक्ट झाला. राहुलने रागात फोन खाली ठेवला. मग कोमल म्हणाली, काय म्हणाले ते लोक? तेव्हा राहुल चिडला आणि म्हणाला, काही नाही म्हणाले. फोन कट केला. आणि तसेही तू काय एवढी काळजी करतेस? सोनू माझा मुलगा आहे. मी त्याला कोणत्याही प्रकारे शोधून काढेन. हे ऐकता कोमलचे हृदय हादरले. तुम्ही काय म्हणाले? तुमचं मूल? ते माझा कोणी लागत नाही का? रडत रडत कोमल राहुलला म्हणाली, हा प्रश्न तू स्वतःला विचार. रागाने बोलून राहुल बाहेर निघून गेला. कोमल सुन्न होऊन उभी राहिली. नंतर कोमलला आठवलं की अपहरणकर्त्याचा फोन आला तेव्हा त्याच्या मागून ॲम्ब्युलन्सच्या सायरन्सचा आवाज येत होता. काही वेळाने तिला तिच्या घराबाहेरून त्याच सायरन्सचा आवाज ऐकू आला. विचार करतच कोमलच्या अंगावर काटा आला. तिला अगोदरच वाटत होतं अपहरणकर्त्याचा आवाज काहीसा ओळखीचा होता, पण तो कोण होता हे तिला समजले नाही. कोमल तिच्या शेजारच्या लोकांबद्दल एक एक करून विचार करू लागली. इकडे कुटुंबातील सर्व सदस्य काळजीत होते. राहुल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यायचा. वेळ जात होता आणि सर्वांची अस्वस्थता वेळेनुसार वाढत होती. संध्याकाळी अचानक सलोनीचा आवाज आला, आई, कोमल वहिनी कुठेच दिसत नाही आहे. मी सगळीकडे पाहिलं, ती कुठेच दिसत नाही. नंतर शीला म्हणाली, कोण नाही घरात दीदी? कोमल वहिनी? अजून कोण? माहीत नाही. न सांगता ती कुठे गेली असेल. सलोनी तिच्या कपाळावर हात ठेवत रागात म्हणाली, घ्या, आता दुसरी समस्या निर्माण झाली. सोनू सापडला नाही. आता ही महाराणी गायब झाली आहे. आता तिचाही शोध सुरू करायचा का? त्या क्षणी राहुल घराच्या आत आला. कोमल गायब झाल्याची बातमी ऐकून राहुल म्हणाला, ती जवळच कुठेतरी गेली असेल. काही वेळात परत येईल. आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन राहुल त्याच्या आईजवळ बसला. बेटा, सोनूबद्दल काही माहीत झालं का? उमाजींनी विचारल्यावर राहुल म्हणाला, नाही आई, पण मी पैशांची व्यवस्था केली आहे.
आता फक्त अपहरणकर्त्यांच्या कॉलची वाट पाहतोय. असं म्हणत राहुलने अपहरणकर्त्यांनी काही मेसेज केला आहे का हे पाहण्यासाठी त्याचा फोन तपासण्यास सुरुवात केली. पण त्याच्या फोनवर 3 मिस कॉल्स होते. हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. अपहरणकर्त्यांनी 3 वेळा फोन केला आणि त्याला कळलंही नाही. आश्चर्याने राहुल म्हणाला. त्याने परत त्याच नंबरवर कॉल केला. अपहरणकर्त्यांचा पुढचा प्लॅन काय असेल या विचाराने सर्वजण त्रस्त होते. बेल वाजू लागली तेव्हा दुसऱ्या बाजूने एका व्यक्तीचा आवाज आला. नमस्कार मिस्टर राहुल, मी इन्स्पेक्टर गोखले आहे. लवकरात लवकर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल गाठा. तुमची पत्नी कोमलची प्रकृती गंभीर आहे. हे ऐकताच राहुलचे डोळे विस्फारले आणि त्याने फोन हातातून सोडला. काय झालं दादा, कोणाचा फोन होता? राहुलच्या भावाने विचारल्यावर राहुल म्हणाला, माहीत नाही, अजून काय काय बघायचं बाकी आहे कोणास ठाऊक. आपल्याला आत्ता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. कोमल ICUमध्ये दाखल आहे. हे सांगताना राहुलचे डोळे भरून आले. राहुल त्याचा भाऊ आणि भाऊजींसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि पटकन ICUकडे धावला. पण ICUच्या दाराबाहेर त्याने जे काही पाहिलं ते पाहून त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यांचा मुलगा सोनू हा पोलीस इन्स्पेक्टरसोबत बाकावर उदास होऊन बसला होता. तेव्हा त्याने त्याच्या वडिलांना आणि काकांना समोर येताना पाहिलं. तेव्हा सोनूने धावत जाऊन त्यांच्या पायांना मिठी मारली आणि रडू लागला. डॉक्टर ICUमध्ये जाऊ लागले. त्याचवेळी राहुल त्यांना म्हणाला, डॉक्टर साहेब, माझी पत्नी कोमल कशी आहे? तेव्हा डॉक्टर म्हणाले, हे बघा, त्यांच्या हातावर धारदार चाकूने अनेक वार केले आहेत. त्यांचे खूप रक्त वाया गेले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. हे ऐकताच राहुलला तर कापले तर रक्त येणार नाही असे झाले. तेवढ्यात इन्स्पेक्टर गोखले साहेब त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, मिस्टर राहुल, तुमचा मुलगा तुमच्यासमोर सुरक्षित उभा आहे. ते फक्त तुमच्या पत्नी कोमलमुळे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी सोनूचा जीव कसा वाचवला हे तुम्हाला माहीत नाही काय? राहुल आश्चर्यचकित झाला. नंतर इन्स्पेक्टरने त्याला सगळा प्रकार सांगितला. खरं तर फोनवर ऐकलेला अपहरणकर्त्याचा आवाज कोमलला ओळखीचा वाटत होता. जेव्हा तिने व्यवस्थित आठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला दुसऱ्या गल्लीत किराणा दुकान चालवणाऱ्या रमाकांतवरती संशय आला. तो ज्या दुकानात राहत होता त्याच्यावरती एक छोटी खोली होती. सोनू अनेकदा त्याच्या आईसोबत त्या दुकानातून टॉफी चॉकलेट विकत घ्यायचा. कोमलने हे सांगण्यासाठी राहुलला फोन केला, पण त्याच्या नाराजगीमुळे राहुलने तिचा फोन उचलला नाही. पण कोमल शांत बसणारी नव्हती. ती तिच्या सासूबाईंकडे गेली आणि त्यांना तिने सांगितलं, तिला शेजारी राहणाऱ्या रमाकांतवरती संशय आहे. त्या क्षणी शेजारी बसलेली शीला तिला म्हणाली, वहिनी, एक गोष्ट सांगू का? मला तर तुमच्यावरच संशय येत आहे. तुम्हीच पैशासाठी सोनूला. स्वतःवर एवढा गलिच्छ आरोप ऐकून कोमलचे हातपाय थरथरत होते. उमाजींनीही मौन बाळगले होते, पण तिने स्वतःला कुमकुवत होऊ दिले नाही. कोणाशीही काही न बोलता ती शांतपणे घरातून बाहेर पडली आणि त्या गल्लीत पोहोचली. कोणाला शंका येऊ नये म्हणून तिने साडीच्या पदराने आपला चेहरा झाकला. त्याचवेळी तिला रमाकांत त्याच्या सायकलवरून कुठेतरी जाताना दिसला. आता कोमलची पावले वेगवान झाली. पाहिलं तर त्याच्या दुकानाला कुलूप होतं. हिंमत एकवटून ती त्या पायऱ्या चढून वरती गेली. खोलीचा दरवाजा बंद होता, परंतु खोलीच्या आतून विचित्र आवाज येत होता, जे ऐकून तिला तिथे कोणीतरी खोलीत असण्याचा भास झाला. तिने दरवाजा ठोठावला तेव्हा तिला आतून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकायला आला. आता तिची शंका विश्वासात बदलली होती. तिने पटकन इन्स्पेक्टर गोखले यांना फोन केला आणि तिचे लोकेशन पाठवून त्यांना लवकरात लवकर तिथे यायला सांगितलं. कोमलची नजर जवळच पडलेल्या एका विटेवर पडली. तिने लगेचच वीट उचलली आणि कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. कुलूपही फारसे मजबूत नव्हते, त्यामुळे काही वेळ प्रयत्न केल्यावर शेवटी कुलूप तुटले. दार उघडताच समोरचे दृश्य पाहून कोमलला आश्चर्य वाटलं. तिच्या निरागस मुलाला सोनूला खुर्चीवर दोरखंडाने क्रूरपणे बांधलं गेलं होतं. त्याच्या तोंडावर टेप लावली होती, कारण त्याने आवाज करू नये म्हणून. वरपासून खालपर्यंत घामाने भिजलेल्या त्या लहान मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला अशा अवस्थेत पाहून कोमलचे हृदय हादरले. तिने पटकन त्याचे दोरखंड सोडले. तेव्हा सोनूने रडत त्याच्या आईला मिठी मारली. तिने पटकन सोनूला आपल्या जवळ घेतलं आणि दाराकडे पळू लागली. तेव्हा समोर रमाकांत उभा असल्याचं पाहून तिला धक्काच बसला. त्याला पाहताच सोनूने त्याच्या आईला घट्ट मिठी मारली. तेव्हा रमाकांतजी म्हणाले, मुलाला इथे सोड, नाहीतर बरं होणार नाही. हे ऐकून कोमल जोरात ओरडली, तू माणूस आहेस की राक्षस?
या लहान मुलाशी तुझं काही वैर आहे का? रमाकांत म्हणाला, मला फक्त पैशांशी घेणं आहे. एवढं बोलून त्याने खिशातून एक धारधार चाकू काढला. कोमलने सोनूला तिच्या जवळचं खाली उतरलं आणि ढालीसारखी रमाकांत समोर उभी राहिली. माहीत नाही अचानक तिच्यात इतकी हिंमत कुठून आली. तिने उडी घेऊन रमाकांतचा हात पकडला आणि सोनूला तिथून पळून जाण्यास सांगितलं. सोनूला त्याच्या आईला सोडून जायचंच नव्हतं. तो जोरात रडायला लागला. मात्र कोमलने पुन्हा आरडाओरडा करत त्याला त्याच्या आजीकडे जाण्यास सांगितलं. त्यामुळे सोनूने क्षणाचाही विलंब न करता पायऱ्यांकडे धाव घेतली. त्याचवेळी इन्स्पेक्टर गोखले 2 सहकारी पोलिसांसह तिथे पोहोचले. सोनूला दरवाजाबाहेर उभा ठेवून ते खोलीत गेले असता त्यांनी पाहिलं, रमाकांत कोमलवर धारधार चाकूने वार करत होता. कोमलच्या हातातून रक्तस्राव होत असल्याचे दिसले. आवाज ऐकून रमाकांत मागे वळू लागताच त्याला विचार करण्याची संधी न देता पोलिसांनी त्याला पकडून अटक केली. कोमलला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. इन्स्पेक्टरकडून संपूर्ण घटना ऐकून राहुलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग सोनू म्हणाला, पप्पा, आई ठीक होईल ना? परत माझ्या आईला देव नेईल का? निरागस मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून राहुलने त्याला छातीशी घट्ट मिठी मारली आणि तो रडत म्हणाला, आई पूर्णपणे बरी होईल. तू काळजी करू नकोस माझ्या मुला. त्याचवेळी डॉक्टर ICUमधून बाहेर आले आणि ते म्हणाले, मिस्टर राहुल, आता तुमची पत्नी धोक्याच्या बाहेर आहे. हे ऐकून राहुलच्या जीवात जीव आला. काही वेळातच कोमलला एका खाजगी रूममध्ये हलवण्यात आले. दरम्यान सोनूच्या काकांनी घरी फोन करून सर्व काही सांगितले. त्यानंतर उमाजी, शीला आणि सलोनीसोबत तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. जेव्हा त्यांनी कोमलकडे जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना दिसले की सोनू त्याच्या आईजवळ खूप शांतपणे झोपला होता. उमाजी डोळ्यात अश्रू आणत म्हणाल्या, सुनबाई, तुझी निस्वार्थ सेवा आणि प्रेम असूनही आम्ही तुला समजून घेऊ शकलो नाही आणि संकटाच्या वेळी तुझ्यापासून नजर फिरवली. तेव्हा शीला म्हणाली, नाही आई, वहिनीची सर्वात मोठी गुन्हेगार मी एकटी आहे, जिने नेहमी एका आईच्या प्रेमावर प्रश्न निर्माण केला. तिला सावत्र आई म्हणून नेहमी अपमानित केलं. मला माफ करा वहिनी. हे बोलता बोलता शीलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नंतर कोमल म्हणाली, शीला, जे काही झालं ते वाईट स्वप्न म्हणून विसरून जा. आणि आई, माझी माफी मागून तुम्ही मला लाजावू नका. हे सगळं चालूच होतं. तेव्हाच कोमलची औषधं घेऊन राहुल खोलीत आला आणि लहान मुलांसारखा दोन्ही हातांनी कान धरून उभा राहिला. त्याला असं पाहून कोमल हसली आणि त्याचसोबत संपूर्ण रूममध्ये हसण्याचा आवाज घुमत होता. आज सर्वांच्या मनातील भ्रमाचा मळ पूर्णपणे साफ झाला होता. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.